चोर तो कधी काय चोरेल याचा काहीच नेम नाही। कधी कधी किरकोळ चोरी ही माणसाच्या हातून एक असा मोठा गुन्हा घडवते ज्याचा अंत हा तुरुंगातच घडतो। रेल्वे स्थानकात असाच एक प्रकार घडलेला होता। जागतिक लेवलच्या नेमबाजी स्पर्धकाचं सर्वच साहित्य चोरी करून एक दाम्पत्य पळून गेलं। एका जोडप्याला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नेमकं काय घडलं त्या दिवशी पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट। हा फोटो आहे विश्वजित दत्ताराम शिंदे यांचा। विश्वजित हे जागतिक दर्जाचे नेमबाज आहेत। शिवाजी पार्क परिसरात ते राहतात। मात्र एका नेमबाजी स्पर्धेनिमित्त गाझियाबादला ते गेले होते। परतत असताना वांद्रे स्थानकात त्यांची नेमबाजीचं किट असणारी बॅग चोरीला गेली। या घटनेनं धक्का बसलेल्या विश्वजित यांनी वांद्रे रेल्वे स्थानकात तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता सीसीटीव्हीच्या आधारे रेल्वे परिसरातील सर्व ठिकाणी शोध घेण्यात आला आणि एक महिला आणि एका संशयित इसमावर पाळत ठेवण्यात आली होती। त्यांना शेवटी गुन्हेगार सापडला। .22 रायफलला वापरलं जातं आणि ते नेमबाजीच्या स्पर्धेसाठीच गेलेले होते गाझियाबादला। तर त्यातलं ते राऊंड जे होते ते 1500 राऊंड आणि त्यांचे किट साहित्य बॅगमध्ये पॅक होतं। ते बॅग एक प्रवासी लेडीज महिला कपलचे ते घेऊन उतरले गेले। तर त्यांनी इकडे तिकडे शोध केला पण काही समजलं नाही त्यांना। त्यामुळे पोलिसांना संपर्क साधल्याबरोबर आम्ही आमचा स्टाफ वर सगळे जाऊन तिथं खात्री केली तर फुटेज फुटेज बघताना टॅक्सी ड्रायव्हर होता। तर टॅक्सीमध्ये बसलेला दिसला तो म्हणजे प्रवासी। त्यांनी फुटेजवरून माझीच बॅग आहे आणि हे दोन माझ्याबरोबर प्रवास करत होते असं त्याने सांगितल्यानंतर मी त्याच्याबरोबर टॅक्सी ड्रायव्हरला शोध घेतला। टॅक्सी ड्रायव्हरचा शोध घेऊन टॅक्सी ज्या ठिकाणी सोडले होते अँटाफुल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्या प्रवाशांना त्यांनी सोडलेलं होतं। त्या टॅक्सीवाल्याला परफेक्ट त्या ठिकाणी घेऊन गेलो आम्ही। त्यानंतर ते उतरून कुठे गेले ते टॅक्सीवाल्याला माहिती नव्हतं। त्या गोष्टींचा मी टॉवरवरून वगैरे असं माहिती घेतली। तसेच गाझियाबादला पण आम्ही कॉन्टॅक्ट केलं। PNR नंबर काढला, पत्ता काढण्याचा प्रयत्न केला, फोन नंबर घेतला त्याच्या मित्राचा फोन नंबर निघाला। त्याच्यावरून तो मित्र जो आहे तो आमच्याशी चॅटिंग करत होता पण बोलत नव्हता। मिळालेल्या माहितीनुसार विश्वजित शिंदे एका एक्सप्रेस ट्रेनमधनं प्रवास करत होते। त्याच एक्सप्रेसमध्ये ललित धिंगाण, ज्योती धिंगाण प्रवास करत होते। शिंदे यांच्या बॅगवर त्यांची नजर होती आणि वांद्रे रेल्वे स्थानक येताच ती बॅग आमची आहे असा बनाव रचून शिंदेंच्या नकळत ती बॅग नेऊन हे दाम्पत्य खाली उतरलं। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता एक जोडपं बॅग घेऊन जाताना दिसलं। या बॅगेमध्ये एक रायफल याबरोबरच नेमबाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे 1500 राऊंड इतका साठा होता। फोनवर नंतर त्यांनी त्याला परस्पर आरोपी जो आहे या गुन्ह्यातला त्याला फोन केले। तो चॅटिंग करत होता पण बोलत नव्हता पण त्याला फोन केले की असं पोलीस बॅग शोधत आहेत, माझा नंबर दिलेला आहे, बॅग शोधत आहेत, काय प्रकारे बॅग आहे। तर त्याला काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी त्याला विचारलं तर तो त्याच्याशी फोनवर बोलत नव्हता तो त्याच्याशी। तर त्यात असं करत करत दरम्यान काळामध्ये अँटापुलचे पोलीस पण आले तिथं जे पेट्रोलिंगला फिरत होते। त्यांची आम्ही स्थानिक मदत घेतली। त्यांना आम्ही फुटेज दाखवलं थोडं आणि फोटो दाखवला आरोपीचा। आमच्याकडे फोटो प्राप्त झाला होता दरम्यान काळात। तो फोटोवरून त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्याप्रमाणे आम्ही त्या घरापर्यंत पोचलो आणि त्या बॅग व आरोपी महिला आणि पुरुष या दोघांनाही आम्ही अटक करून त्यांच्याकडून सर्व साहित्य जेवढं होतं तेवढं आम्ही सगळं जप्त करून आणि हा जर प्रकारचं गांभीर्य ॲम्युनिशन जर कोणाच्याही हाती लागलं असतं तर कोणताही मोठा प्रकार घडला असता, घातपाताचा, जीवितहानीचा किंवा इलेक्शनचा काळ चालू आहे सध्या, त्या हिशोबाने आम्ही इतकं महत्त्वाचं गांभीर्य घेऊन आम्ही जवळजवळ 5-6 तासाच्या आतच संपूर्ण गुन्ह्याचा तपास करून संपूर्ण आरोपी सुद्धा अटक केलेले दोन्ही पण त्यातले आणि त्यापासून कोणताही घातपात होऊ शकला असता। आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांनी मिळवला होता पण चोरटा चालाक होता। मग काय, पोलिसांनी त्याचा मोबाईल नंबर सेव्ह करून व्हॉट्सअप डीपीच्या सहाय्यानं आरोपीचा आधी फोटो मिळवला तर तो अँटॉप हिल परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली। ज्या टॅक्सीवाल्यानं त्याला सोडलं होतं त्याच्याच मदतीनं या जोडप्याला पोलिसांनी अटक केली। आरोपी जोडपं न्यायालयीन कोठडीत सध्या शिक्षा भोगतंय। नेमबाजी स्पर्धेत रायफल आणि गोळ्या वापरण्यात येतात। सध्या निवडणुकीचा काळ असल्यानं या रायफलपासून कोणाच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता। त्यामुळे पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या जोडप्याला बेड्या ठोकल्या। वाईट कर्माची फळं इथंच भोगावी लागतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।